अमित बाब, कॉंग्रॅच्युलेशन म्हणटा तुमकां, कित्याक आम आदमीन जे एफर्ट्स घेतले, वेन्झी बाब आसतना, क्रूज बाब आसतना, जी लीड दिली आनी जे काम जालेलें आसा साऊथ गोवा, आनी तुमी एक कॅप्टनाक निवडून हाडलेलो आहा. हाऊ यू सी दीस? इट्स अ विक्ट्री ऑफ द पीपल. आमी सदांच म्हणटा की डेमोक्रेसी सेव करपाक जाय आशिल्ली, गोंय सेव करपाक जाय आशिल्लें. करप्शना विरुद्ध आमी इलेक्शन लढले, बेरोजगारी, सरकारांचे अपयश हाच्या विरुद्ध लढले आनी ताच्या विरुद्ध जो म्हाका दिसता सरकारा विरुद्ध हो कॉल आज गोंयच्या लोकांनी दिलो, ताचे सगळे श्रेय गोंयच्या लोकांक वता. आमचे आमदार, आमचे लिडर्स गोंयभर काम केले, इन्क्लुडींग माय कॉन्स्टिट्युन्सी सांताक्रूज. आमी नॉर्थ गोवन लीड दिली आमच्या इंडिया अलायन्साच्या कॅन्डिडेटाक आनी दीस रात मरून काम केल्लें. आनी आमचे लिडर्सांनी ग्राउंडार रावन इन कोऑर्डिनेशन विथ इंडिया अलायन्स पार्टनर्स, लार्जर टीम ऑफ काँग्रेस हांचे सगळ्या बरोबर रावन हेजें काम केलें. इट्स अ कोऑर्डिनेटेड एफर्ट, इट्स अ टीम एफर्ट. श्रेय ताजे सगळ्या अलायन्स पार्टनर्सांक वता आनी लोकांक ते वता. कॅप्टनान जशें सांगलें 27 हाडया, मागीर 3 एक्स्ट्रा केले आणि आता सध्या इंडिया अलायन्स वांगडा आसा. आणि आतांच एक डिसिजन जालें की ज्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे वोट शेअर चड आहा तेका थंय म्हणजे तेजे कॅन्डिडेट घालून थंय. हाऊ यू सी दीस? बेसिकली एट दीस स्टेज वी सीट अरेंजमेंटाचो उलोवपाचो प्रश्नच ना. प्रश्न अजून 2.5 वर्सां आसा. पण आमी एक वेगळ्या रितीन एक अलायन्स जे फॉर्म केले तातल्यान जे आज आमी ज्या तरेन काम करून ज्या तरेन वोटींग पर्संटेज आज अलायन्स पार्टनर्सांक आमकां दिली, आमी प्रॉबब्ली वील एसर्ट आवर रायट्स ऑन दोज कॉन्स्टिट्युएन्सी. अशा वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी आमी एक्टिवली काम केल्लें, इन्क्लुडींग हांवें सांताक्रूजान काम केल्लें. तशें आमच्या वेगवेगळ्या लिडर्सांनी कुर्तोरे, नुवें पासून सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन काम केल्लें आसा. आनी as time progresses, we are going to forge a proper relationship as far as, or proper kind of coordination as far as constituencies are concerned. हळूहळू 2.5 वर्सां जाता म्हणसर ते मॅच्युअर जातले आनी वी वील डिसायड ऑन which constituency will be contested by which party. जेन्ना वांगडा यो म्हटले ती एक पार्टी असलेली आरजीन सांगले की आमचे कडेन 10% वोट शेअर आहा, 93,000 वोटर कितें प्लस आसा, म्हणून आमी फुडें वयता. तुमकां 3 डिमांड घातले ते सुद्दां लास्ट मिनिटाक, तरी आसतना तांकां सांगलेलें की सपोर्ट करूंक ना. आज खंय तरी तांचो 30,000 जो वोट एक डावनफॉल जालेलो आहा. हेजेर कशें पळयता? इट वॉज ऑब्वियस की लोकांक एक ऑप्शन जाय आशिल्लो, भारतीय जनता पार्टी विरुद्ध एक वन पर्टिक्युलर पार्टी. आमी हें तांकां सांगलें. आज जर तुवें सावथ गोवाची वोटींग पर्संटेज पळय, तांकां 17-18,000 मतां पडल्या, विच इज गॉन डावन कन्सिडरेबली. इवन तो मनोजाक 45,000 मतां पडल्या. ही 45,000 मतां ऑफ फ्रस्ट्रेटेड वर्कर्स वुडंट वॉन्ट टू डू इट हियर ऑर देर, बट दॅट डज नॉट मीन दॅट दे आर अ फोर्स विच इज कमिंग इमर्जिंग एज अ लार्जर फोर्स. एक 3 ते 4 कॉन्स्टिट्युएन्सी जर सोडल्यो, थंय 4,000 सुमार मतां पडली सोडले जाल्यार तांची मताची पर्संटेज कमी जाल्या. ओवरऑल मताची पर्संटेज 4% सुमार कमी जाल्या. आनी जी वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी जर पळयत जाल्यार ती पर्संटेज तांची कमी जाल्या. हातल्यान एक गोश्ट लक्षात येता की लोकांक कळून चुकलें की दीस पार्टी इज गोइंग टू बी स्प्लिटींग द वोट्स. दीस पार्टी इज कम हियर टू मेक BJP विन, आनी दॅट इज वाय पीपल हॅव नॉट वोटेड फॉर देम. आय थिंक पीपल हॅव अंडरस्टूड जुमला तांचो आसा तो. आनी अचानक जे म्हणटा आमचे कडेन काय पयशे ना, तांकां इतली फंडींग आयली कशी, हो एक मोठो प्रश्न आशिल्लो. म्हाका दिसता जे रडटा ते दुसरे दिसा खुशेन इलेक्शना कॅम्पेन करपाक सुरू करना, कारण पयशांची गरज आसा म्हणून जो रडपाक लागलो तो दुसरे दिसा अनाउन्समेंट करून पोस्टर आनी बॅनर लागले. ते खंयच्यान आयले, कशें जालें ते लोकांक म्हाका दिसता आन्सर दिवचें पडटलें. जेन्ना तुमी एक प्रेजिडंट आनी आरजीचोय प्रेजिडंट, तेणे कितें केलें, तेंचो एक आमदार निवडून हाडलो सांत आंद्रे. तो 76 मतांनी लीड जाल्लो BJP कडेन. आनी आतां 2 वर्सां नंतर आतां जें इलेक्शन जालां काल, तितून 76 मतांनी काँग्रेस लीड जाली BJP कडेन. आज हो 2,000 मतांनी फाटीं पडला. तेजे करियर आरजीचो डावनफॉल सुरू जाला तातूंतल्यान दिसून येता. आनी इट इज ऑब्वियस दॅट दीस इलेक्शन शूड नॉट हॅव बीन कॉन्टेस्टेड बाय आरजी. आनी आमी हे तांकां परत सांगलें की एकठांय रावया, एकत्रीतपणे रावया. एटलीस्ट आज तो आमच्या बरोबर आशिल्लो जाल्यार ही वूड हॅव बीन पार्ट ऑफ टुडेज प्रेस कॉन्फरन्स, टुडेज विक्ट्री अँड ऑल्सो फॉर्जिंग अलायन्स फॉर 2027. पण तो हक्क ताणें आज वगडायलो. आनी वगडायता आसतना आपली तोंडी आनी आपलो जो ताणें जो वोट शेअर आयलो तोय वगडायलो. तातूंतल्यान ताजो जो MLA आसा ताका जी मतां आज कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान निवडून आयली, his value has gone down. So this is basically he is trying to destroy
द पार्टी फॉर हिज सेल्फ गेन जशें आमकां दिसूंक लागलां. म्हणजे हो बी टीम BJPचे सदांच आरोप तेजेर चालू आसलेले आनी खंय तर 45,000 त्याने काडली, 1 लाखाच्या वयर लीड येयली, म्हणजे खंय तरी सपोर्ट दिलेलो, खंय तरी चेंजीस जावपाचे म्हणटा नॉर्थ गोवा. नाही जावंकूच शकताले, पूण प्रश्न हो आसा की बी टीम आमी आतांय म्हणटा आनी ज्या तरेन हांवें लायव्ह टॅलिकास्ट काल पळयलो, भारतीय जनता पार्टीचे स्पोक्सपर्सन जे आसा, भारतीय जनता पार्टीचे जे लोक आसा ते इतले मोगान उलयतात तांच्या बद्दल की दीस पार्टी इज अ पार्टी टू लूक फॉर दीस दॅट तातल्यानूच तांचो मोग दिसून येता. इट इज नॉट नो लॉंगर दॅट हिडन झाडा फाटलो मोग न्ही, तो तोंडा समोर दिसूंक लागला. तुम्ही आतां एक उल्लेख केलो की रडले की मतां मेळटा किंवा रडले की रडले की डोनेशनां मेळटा, डोनेशनां मेळटा. ओके, सो तूं कितें सांगूंक सोदता? तें तुका सांगलें हांवें, रडले की डोनेशनां मेळटा, पूण तांकां डोनेशनाची गरज ना. दॅट इज ते मगराचे म्हणटा ती जो आसता पळय ती दॅट क्रोकोडायल टियर्स वीच वी कॉल इट इज ओनली फॉर द पर्पज ऑफ फुलींग पीपल. अल्टिमेटली एट द एंड ऑफ इट येदे व्हडलें इलेक्शन लढतलो जाल्यार पयशे कशे खर्च जाता ते आमकां खबर आसा. आनी ते पयशे तांचे कडेन जर 40,000 आशिल्ले जाल्यार इलेक्शन लडोवपाक हरकत नाशिल्ले. हे इलेक्शन लढल्या हातल्यानूच दिसून येता की वेर दे स्टँड अँड वॉट आर देयर गोल्स इन लायफ एज फार एज गोवन पॉलिटिक्स इज कन्सर्न. ओके, कॉंग्रॅच्युलेशन तुमकां, कित्याक कॅप्टनाकूच निवडून हाडलं आनी तो सुद्दां आपाचोच आसलेलो. थँक्यू.